नमस्कार. मी अरविंद आठले. गाथा गजाननांची याच्यावर आपल्याला भाषणाची सिरियल चालू आहे. वक्ते आहेत मिलिंद कर्वे ठाण्याचे. आतापर्यंत काही भाग तुम्ही ऐकले. अत्यंत ओघवती वाणी आहे त्यांची. लोकांकडून अतिशय अप्रिशिएशन झालं त्या वाणीचं. तर आज आपण आता पुढे जाणार आहोत. मागच्या काही भागामध्ये आपण गोविंद बुवांच्या कीर्तनात गायरान महाराजांनी त्यांना केलेला उपदेश पाहिला थोडासा. आणि मळणीकडची भाकरी खाल्ल्यानंतर जे पाणी आणायला सांगितलं मित्राला त्यांच्या, ते पाणी त्या डबक्यातनं आणून सुद्धा ते कसं स्वच्छ छान निघालं याची हकीकत आपण पाहिली. आज आपण पुढे जाणार आहोत. मी विनंती करतो वक्त्यांना की त्यांनी पुढचा भाग सुरू करावा. नमस्कार काका, नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार. आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. आपण कथानक कुठपर्यंत पाहिलं की महाशिवरात्रीच्या दिवशी बंकटलालांनी महाराजांना अति मनसोक्त असं स्नान घातलेलं आहे. म्हणजे त्याला आपण अभिषेक स्नान म्हणूया, किंवा जुन्या काळचा एक शब्द आहे रासनहाण. तर त्या शब्दाची सुद्धा इथे म्हणजे वापर करायला हरकत नाही, कारण अशा पद्धतीचं स्नान त्यांनी महाराजांना घातलंय. आता महाशिवरात्रीच्या दिवशी महाराजांना अनेक नैवेद्य अर्पण झाले. त्याचा थोडाफार समाचार महाराजांनी घेतला. त्यांना जे काय आवडलं, त्यांना जे काय रुचलं पचलं, ते त्यांनी त्यातलं स्वीकार. म्हणजे भोजन हे दुपारी झालेलं होतं. आता महाराजांचं वास्तव्य एक दिवसासाठी का होईना, म्हणजे एक रात्र तर तिथे राहिलेले होते महाराज, आणि महाशिवरात्रीच्या दिवशी पण तिथेच होते. आणि बंकटलालाचा मानस असा होता की महाराजांना घरीच ठेवून घ्यावं. महाराजांना नेमकं काय अपेक्षित होतं किंवा त्यांच्या योजनेप्रमाणे काय असेल ते काही सांगता येत नाही. पण बंकटलालाच्या घरी महाराजांचा वास घडलेला आहे, वास्तव्य घडलेलं आहे. तर त्या वास्तव्यामधले हे पहिले सुरुवातीचे एखाद दोन दिवस आहेत. बंकटलालाच्या घरी उणे कशातच नव्हतं हे आपण पाहिलं, कारण ते अतिशय व्यापारी आणि श्रीमंत कुटुंब होतं. घरामध्ये व्यापार होता, त्यामुळे कशालाच काही कमतरता नव्हती. अर्थातच महाराजांच्या आदरातिथ्यामध्ये तरी कशी कमतरता असेल. बंकटलालाच्या घरा शेजारीच त्यांच्या चुलत घराण्याचं घर होतं. बंकटलालाचे सख्खे चुलत भाऊ इच्छाराम शेठजी हे त्या घरामध्ये राहत असत. आता स्वाभाविक आहे की शेजारच्या चुलत घरामध्ये एवढा अवलिया योगी आलेला आहे, ज्याच्या अवलियापणावर योगियापणावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. तर त्याच्या दर्शनाला तर आपण जाऊन आलेलोच आहोत. पण आज एक विशेष गोष्ट आहे. ती कसली होती? इच्छाराम शेठजींचा सोमवारच्या व्रताचा कटाक्षाने नियम होता, आणि सोमवारचं व्रत ते पालन करत असत. कडकडीत उपोषण करायचं आणि प्रदोष वेळी संध्याकाळी भगवान शंकरांना नैवेद्य दाखवून त्यांची षोडशोपचारे पूजा करून मगच इच्छाराम शेठजी उपास सोडत असत. हा त्यांचा वर्षानुवर्षाचा प्रघात होता. मग त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी महाराज जे बंकटलालाकडे होते, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवार होता. तर दुसऱ्या दिवसाच्या सोमवारी सकाळी पण महाराजांना अनेक प्रकारचे नैवेद्य दाखवले गेले. आणि त्या दिवशी मात्र इच्छाराम शेट्टींचा मानस असा होता की संध्याकाळच्या वेळेला आपण जी शिव आराधना करून शिवाला जो नैवेद्य दाखवतो, तो आज आपण महाराजांना नैवेद्य दाखवूया. कारण घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की, अशी त्याची अवस्था झालेली. तर त्याप्रमाणे त्यांनी केलं दिवसभराचं उपोषण. आणि संध्याकाळी मग त्यांनी स्नान करून देवांची पूजा केली घरातल्या. आणि मग
नैवेद्याची सिद्धता झालेलीच होती. तर तो नैवेद्य त्यांनी एका भल्या मोठ्या परातीमध्ये वाढला आणि तो महाराजांच्या समोर आणून ठेवला. तर आता ही जी घटना आहे, तर ह्या घटनेमध्ये नेमकं कसं काय झालं ते अतिशय रसाळ वर्णन दासगणूंनी केलंय. त्याच्या ओव्या काही आपण पाहूया. तया दिनी सोमवार वार शिवाचा होता हो, अवघ्या मंडळींनी आपले मनोरथ पूर्ण केले, एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा, त्यासी ऐसे वाटले. आज आहे सोमवार, मसी उपास साचार, घरा प्रत्यक्ष शंकर, चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी, यथा सांग करुनी, करू पारण ऐसे मनी, इच्छा त्यांनी धरली असे. तो झाला अस्तमान, मावळलासे नारायण, इच्छारामे केले स्नान, प्रदोष वेळा लक्ष्मी. पूजा साहित्य घेऊन साधू देखा गजानन, त्यांचे केले पूजन परम प्रेमे करून, आणि विनंती केली खरी. काय विनंती केली त्यांनी? झाले आहे दुपारी, आपुले ते भोजन जरी, तरी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न, आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेतू पुरला, माझा मात्र राहिला, तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून. आता गर्दी जमलेलीच आहे घरामध्ये. महाराज तिन्ही सांजेला ज्या दिवशी घरामध्ये आले त्या दिवसापासूनच ती गर्दी आहे. म्हणजे येऊन जाऊन माणसं सगळी मौज बघायला जमलेली आहेत. आता आपण म्हणतो की नाही, हौशे नवशे गवशे, तशा प्रकारची सगळी माणसं तिथे आलेलीच होती ना. मग आता तिथे काय म्हटलंय दासकडून, की जन कुतूहल दृष्टीनी पाहू लागले तया स्थानी, इच्छा राम तो घेऊनी, नैवेद्य आला परातीत. काय केलं होतं भोजनाचा थाट, तोही फार सुंदर वर्णन केलाय. आंबे मोहर तांदुळाचा, दोन मुदी भात साचा, नानाविध पक्वांनाचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर, करंजा अनारसे घीवर, शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी, वाडगा दह्याचा शेजारी, तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्य भागा. आता ओदनाच्या सव्य भागा म्हणजे काय? तर हे सगळं जे अन्न नैवेद्य वाढलंय त्याच्या उजव्या बाजूला जी खिरीची वाटी होती ताटामध्ये परातीत, त्याच्याच बाजूला तुपाची ती वाटी त्यांनी ठेवली होती. ओदन म्हणजे पायस खीर. तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्य भागा. चार मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण, समर्थांपुढे आणून ठेविला इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपण असे. स्वतःशीच स्वतः महाराज बोलतायत. काय बोलले? खातो खातो अहर्निशी, ऐसे बोलसी गणप्या, खा हे आता अवघे अन्न, अघोऱ्या न करी अपमान. पाहो आले अवघे जन, तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले, अन्न अवघे पार केले, पात्री न काही ठेविले, मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवर. खणाणून उलटी झाली, खाल्ल्या अन्नाची ती भली, आयशीच गोष्ट होती केली, श्री रामदासे एकदा. खिरीची झाली वासना, रामदासांची या मना, तिची खोड मोडण्या जाणा, आकंठ खीर प्यायले ती. उलटी होता परत, ती भक्षू लागले सद्गुरुनाथ, श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसी जिंकावया. तैसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा, हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असूनिया. मग सत्पुरुषाचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थ येथे केले.
लोकांलागी सुचविले, आग्रह न करणे चांगले, ते विपरीत फळ देईल. आता हा प्रकार घडल्यानंतर महाराजांनी जो संदेश दिला की आग्रह कशाला करता बाबा. आग्रह करणं म्हणजे एक प्रकारचा त्या शरीरावर ज्याला आपण आग्रह करतो त्याच्यावर अत्याचार केल्यासारखा आहे. आपली अन्नाची भूक किती आहे हे प्रत्येक मनुष्याला माहीत असतं. त्या पद्धतीनेच तो जेवत असतो. पण 2 घास तरच जातील. खा हो, त्याला काय होतंय, डायबिटीस आहे का, मग 2 गोळ्या जास्ती घ्या, असं म्हणणारी पण माणसं आहेत. तर 2 गोळ्या जास्ती घ्या म्हणजे काय, त्याला काय फेफरा आणायचंय का काय, 2 गोळ्या जास्ती कारण का, एवढं आम्ही पक्वान्न केलंय, एवढं आम्ही सुंदर जेवण केलंय, तर तुम्हाला ते खाल्लंच पाहिजे. हा चच फार महत्वाचा असतो या सगळ्यामध्ये आणि फार अडचणीचा असतो तो च. लोक आग्रहापोटी भरभरून जे खातात आणि नंतर स्वतःच स्वास्थ्य बिघडवून घेतात, ते किती अनुचित आहे हे ह्या कृतीमधनं गजानन महाराजांनी दाखवलंय. आणि रामदास स्वामींच्या चरित्रामध्ये त्यांच्या खीर पिण्याच्या त्या गोष्टीतनं रामदास स्वामींनी ते दाखवलं. खणाणून उलटी झाली म्हणजे काय, पोटाच्या वर तुम्ही खाल, पोटाच्या वर म्हणजे जे क्षमतेच्या पेक्षा जास्त, तर ते तुम्हाला त्रासदायकच होणार आहे. मग ते उलटून टाकलं पाहिजे, वमन केलं पाहिजे. हेच महाराजांनी त्याच्यामध्ये सुचवलंय. मुळात आधी ही वेळच येऊ नये, एवढं अल्प अन्न खावं, हा त्यांनी दिलेला संदेश आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एका अर्थी त्यांनी असं संदेश दिलेला की अन्नाची नासाडी का करता बाबा. भारंभार अन्न वाढून घ्यायचं आणि ते टाकून द्यायचं, ह्याच्या मागे आपल्या एक लक्षात येत नाही की जो अन्न पिकवतो त्याचा हा आपण घोर अपमान करत असतो. जो अन्न शिजवतो त्याचाही अपमान करत असतो. आणि तेच अन्न जेव्हा नैवेद्य दाखवून आपल्या पानामध्ये येतं तेव्हा आपण त्या परमेश्वराचा पण अपमान करत असतो. अन्नाची नासाडी कधीच करू नये, हे या कृतीमधून महाराजांनी दिलेला संदेश आहे. मग आता ही एवढी खणाणून उलटी झाली, आता काय करायचं. तर मग ती जागा साफ केली, महाराजांना पुन्हा एकदा स्नानविधी घातला आणि मग महाराजांना आसनावरती बसवलं. आजही महाराजांनी जिथे उलटी केली आणि जी जागा साफ केली ती शेगाव मध्ये पाहायला मिळते. तर हे जे सगळं लीळा चरित्र महाराज घडवत होते, वास्तविक त्यांना काय अशक्य होतं की योग बलाने एवढा तप्त असलेला तो योगी पुरुष, त्याला हे एवढं 4 मनुष्यांचं अन्न खाणं आणि ते पचवणं याच्यामध्ये अवघड काही नव्हतं. पण संदेश काय होता की बाबा तू नैवेद्य दाखवतोयस, मी एकटा जेवणार आहे. 4 मनुष्यांचं अन्न एक व्यक्ती एका वेळेला कसं काय जेवेल. अघटित काय असेल कोणाची तेवढीच, आपण म्हणू ना तप्त कोठा असेल कोणाचा, तो एखाद वेळेला खाऊ शकेल. खाईलच असं आपण म्हणू शकत नाही, पण तो खाऊ शकेल. पण इथं कसं होतं की इच्छाराम शेठजींना सुद्धा या गोष्टीचं भान हवं होतं. असं महाराजांनी या कृतीतनं सुचवलं की अरे तुम्हाला 4 माणसांचं अन्न नैवेद्य म्हणून काय दाखवतो. भावना छान आहे, मनामध्ये अतिशय उत्कट भाव आहे की जे जे काही उत्तम मला तुम्हाला अर्पण करायचे ते मी सगळं अर्पण केलंय. तुम्ही किती खाणार याचा अंदाज नाहीये. मग अल्प लहान मुलासारखं ताट वाढण्यापेक्षा मला जेवढं वाटलं तेवढं. आणि सुबत्ता होती, याच्या मागे एक कारण फार मोठं आहे. घरामध्ये प्रचंड सुबत्ता होती. मग त्या सुबत्तेपोटी हा एवढा प्रचंड नैवेद्य त्यांनी महाराजांना वाढून दिला. आता महाराज आंघोळ झाली महाराजांची पुन्हा, कारण उलटी झालेली होती म्हणून. आणि मग पुन्हा गादीवरती महाराजांना बसवलंय. तर आता हे सगळीकडे कुठे कुठे वृत्त पसरलं होतं पंचक्रोशीमध्ये की शेगावमध्ये बंकटलालांच्या घरी कोणीतरी एक महात्मा येऊन राहिलेला आहे. मग पंचक्रोशीमध्ये जिथे भजनी दिंड्या होत्या किंवा भजनी मंडळी होती ती सगळी त्या दिवशी
महाशिवरात्रीच्या निमित्ताने, आदल्या दिवशी महाशिवरात्र होती, दुसऱ्या दिवशी सोमवार होता, तर त्या निमित्ताने ही सगळी मंडळी महाराजांपुढे, म्हणजे त्या योगी पुरुषापुढे, तोपर्यंत महाराज हे नामाभिधान नव्हतं त्यांना, त्यांच्यापुढे काही भजन सेवा करावी म्हणून ही सगळी मंडळी तिथं जमा झाली होती. पण महाराजांचं एकंदर स्वरूप पाहता आणि त्यांची ती उन्मनी अवस्था पाहता, त्या दिंड्या खड्या पहाडे आवाजामध्ये सुस्वर असं गायन करायला लागल्या भजनाचं. महाराजांना त्याचं भान नव्हतं. ते हाताच्या एका बोटांवरती टिचक्या वाजवत, दुसऱ्या हाताच्या बोटाने त्यांचं प्रसिद्ध जे भजन आहे ते म्हणायला लागले. अर्थात त्याला भजन म्हणावं का सिद्ध मंत्र म्हणावा हा संभ्रम आहे. याचं कारण आहे, गण गण गणात होते हा त्यांचा जो महामंत्र त्यांनी संपूर्ण जगताला बहाल केला, त्याला कोणी गुरुमंत्रही म्हणतात. तर तो गुरुमंत्र म्हणजे ते जे पद आहे, गण गण गणात होते, सारखं तेच ते म्हणत असत. तर ते त्यांनी चिटक्या वाजवून हातावरती म्हणायला सुरुवात केली. आता गण गण गणात पोते हे भजन आहे त्यांचं का मंत्र आहे? तर ते थोडासा त्या मंत्राचा अर्थ काय किंवा त्या भजनाचा अर्थ काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. गण गण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले नामाभिधान गजानन हे तयार. म्हणजेच यामध्ये असं दिसतं की स्वामींनी काय सांगितलं होतं नाशिकला पोहोचल्यानंतर, की तिथे देव मामलेदारांची भेट घेऊन उगवतीकडे पळत सुटायचंय. जिथे थांबशील तेच तुझं गाव, तीच तुझी कर्मभूमी, आणि तिथे लोक तुला देतील ते तुझं नाव. मग आता हे सतत गणगणाचा जप करत असल्याने, मोठ्या मोठ्याने ते म्हणत असल्याने लोकांनी त्यांना गजानन हे नाव दिलं. कोणी त्यांना गिणगिणे बुवा असंही म्हणत असत, पण गिणगिणे बुवा हे नाव एखाद वेळेला कुठेतरी उच्चारलं गेलं असेल, त्याच्यानंतर ते नाव मागे पडलं आणि गजानन महाराज ह्या नावानी महाराज ख्यातकीर्त झाले. आता इथं एक लक्षात घेतलं पाहिजे की गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले नामाभिधान गजानन हे तयार. जो स्वयमेव ब्रह्म झाला, जात कोठून उरली त्याला, नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास, अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही, त्या आनंदानं वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे. आता हे अस्ति भाती प्रिया नेमकं काय आहे? गणगण काय आहे ते आपण नंतर पाहूया, पण अस्ति भाती प्रिया ठाई योगेश्वर निमग्न राही, त्या आनंदानं वर्णवे काही त्याची उपमा त्यालाच असे. याचा अर्थ काय? पोथी वाचताना भराभरा हे श्लोक वाचले जातात, पण त्याचा नेमका अर्थ जाणून घेतल्याशिवाय जर आपण ते वाचत सुटलो तर त्याचा अर्थ आणि तो भावार्थ याच्यामध्ये आपलं मन रमणारच नाही. नुसती मग ती कवायत आणि सर्कस होईल. अनेक जण पोथी वाचतात पण डोळे फक्त त्या अक्षरांवरनं फिरत असतात, चित्त मात्र कुठेतरी वेगळ्या ठिकाणी असते. अर्थात हा सार्वत्रिक अनुभव आहे, सगळ्याच पोथ्यांच्या बाबतीतला हा अनुभव आहे. ज्ञानेश्वरचा सप्ताह असो, भगवद्गीतेचं पठण असो, नाहीतर अशा गजानन विजय ग्रंथांचं कुठेही वाचन असो, सगळीकडे सार्वत्रिक अनुभव हाच आहे की चित्त थाऱ्यावर नसतं, डोळे फक्त त्या पोथीतल्या ओव्यांवरनं फिरत असतात. आणि पोथीतल्या ओव्या वर्षानुवर्ष जर पोथी वाचत असाल तर त्या ओव्या आपोआप पुढे पुढे शब्द ते तोंडात येतात, पण पठण म्हणजे पाठांतर होत नाही, पठण होत नाही. जे पाठ नसतं त्याचं पठण कसं होणार? तर आता एक लक्षात घ्या, ह्या विश्वामध्ये जे जे विद्यमान आहे त्याला 5 पैलू आहेत. कोणते 5 पैलू आहेत? अस्तित्व, जाणीव, आनंद, नाम आणि रूप. हे ते 5 पैलू आहेत. अस्तित्व, जाणीव, आनंद, नाम आणि रूप.
आता त्यामध्ये पहिले तीन जे आहेत, अस्तित्व, जाणीव आणि आनंद, हे ब्रह्मस्वरूप असल्या कारणाने ते विशेष आहेत. आणि दुसरे दोन आहेत, नाम आणि रूप, हे माया स्वरूप आहे. आता माया म्हणजे काय? तर माया म्हणजे प्रकृती. आणि आपल्याकडे म्हण आहे की ब्रह्म तेथे माया. आता ब्रह्म तेथे माया हे प्रत्येक वेळेला असतच असतं, पण ते ब्रह्म त्या मायेशी संलग्न असतं का? त्या मायेला त्यांनी आपल्याशी जोडून घेतलेलं असतं का? तर असंही नसतं. ब्रह्म हे ब्रह्म असतं, ते अलिप्त आहे सगळ्यापासून. माया ही त्या ब्रह्माला स्वतःशी जोडू पाहते. आणि नाम आणि रूप हे मायेच्या अधीन असल्या कारणाने परमेश्वर हा अस्ति भाती प्रिया ह्या तत्वामध्येच स्थित असतो. आणि म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की अस्तित्व म्हणजे काय? तर अस्तित्व म्हणजे असतो, अस्तित्व म्हणजे आहे. आपण म्हणतो ना, दीर्घायुष्य मस्तू. मस्तू म्हणजे असतो, त्यातला जो संधी आहे अक्षरांची. दीर्घायुष्य मस्तू, असतो, आहे, असू दे. तर तुझ्या अस्तित्वाला दीर्घायुष्याचा आम्ही आशीर्वाद देतो, अशा अर्थाने ते म्हटलेलं जातं. अस्तित्वाचा अर्थच मुळे आहे. जे जे अस्तित्वात आहे ते आहेच ना, आणि ते नजरेला दिसतच. अस्तित्व हे नजरेला दिसल्याशिवाय राहीलच कसं? जे नजरेला दिसत नाही त्याला अस्तित्व कसं म्हणायचं? अस्तित्व फक्त परमेश्वराचं आहे का मनुष्याचं आहे ह्या गोंधळात न पडता परमेश्वरी अस्तित्वाचा अनुभव करता येतो. आणि मनुष्य आणि इतर सजीवांचा आणि ह्या सृष्टीमध्ये जे जे काही विद्यमान आहे त्याचा नजरेने अनुभव करता येतो. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. म्हणजेच माणसाचं अस्तित्व आणि अवतारी पुरुषाचं अस्तित्व याच्यामध्ये फरक असा आहे की अवतारी पुरुषाच्या अस्तित्वाला फक्त जोड कसली असते? जाणीवेची आणि आनंदाची.